राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पुढील आठवड्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्याच्या आता संपलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की आता नमोच्या 8व्या हप्त्याची जशी तुम्हाला देखील पूर्णपणे रक्कम मिळाली होती, तशीच आता देखील तुम्हाला 9व्या आणि 10व्या हप्त्याची रक्कम देखील टाकण्यामध्ये येणार असून आता तुमची पण पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची खूप दिवसापासून तुम्ही पण प्रतीक्षा करत होते। आता त्याचबरोबर देखील 10वाही हप्ता तुमच्यासाठी देखील सोडण्यामध्ये आला असून आता नमोचा 9वा हप्ता तर आलाच आला, त्याचबरोबर 10वाही हप्ता आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। सविस्तरपणे अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला या व्हिडिओला सुरुवात करू। सबस्क्राईब केले असेल तर लगेच आपण जो व्हिडिओकडे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर शेतकऱ्याला मिळालेला होता, पण 9व्या हप्त्याची शेतकरी पूर्णपणे प्रतीक्षा करत होते। बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना ओढ लागली होती की नमोचा 9वा हप्ता केव्हा मिळणार। आता नमोचा 9वा हप्ता तर तुम्हाला मिळणारच, त्याचबरोबर 10वाही हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून आता तुमची पण देखील नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की आता नमोचा 9वा आणि 10वा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून देखील डायरेक्ट फंड ट्रान्सफरच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून देखील तुम्हाला हा हप्ता मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे। आता देखील तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर तुम्हाला देखील मिळालेला होता, 9वा हप्ता देखील आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे। आता देखील 9वाच हप्ता तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला देखील 10वाही हप्ता मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते देखील तुम्हाला एकत्रितपणे मिळणार आहे। तर चला देखील आपण या ठिकाणी बघू रक्कम किती मिळणार, किती रुपयापर्यंतचा निधी देखील तुम्हाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे किती मिळणार, त्याचबरोबर देखील नमो शेतकरी योजनेच्याच 10व्या हप्त्याचे किती रुपये मिळणार, सविस्तरपणे आपण ती रक्कम देखील एकदा बघून घेऊ। आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची देखील तुम्हाला 2000 रुपयापर्यंतची रक्कम देखील मिळणार, त्याचबरोबर देखील नमोच्या 10व्या हप्त्याची 2000 रुपये असे देखील तुम्हाला 4000 रुपयापर्यंतचा निधी देखील या ठिकाणी देण्यामध्ये येणार असून 4000 रुपयापर्यंतची रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्ही पण या ठिकाणी आनंदी व्हा, पण यामधून काही शेतकऱ्यांना बाद देखील करण्यामध्ये आल्यामुळे आता काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाहीये। तर चला कोणकोणते शेतकरी बाद करण्यामध्ये आलेले आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेतून काढून टाकण्यामध्ये आलेलं आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ देखील आता मिळणार नाहीये, त्यासाठी काय करावे लागेल। जर आता तुम्हाला पण या योजनेतून बाद केले तर तुम्ही पण हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, नक्कीच तुम्हाला याचा लाभ मिळेल। ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यातून बाद करण्यामध्ये आलेलं असेल त्या शेतकऱ्यांनी ही 2 महत्त्वाची कामे नक्की करावी। तर चला कोणत्या शेतकऱ्यांना कधी हप्ता मिळणार, काही शेतकऱ्यांना आज देखील हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि काही शेतकऱ्यांना उद्या देखील हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यात हप्ता आज मिळणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हप्ता उद्या मिळणार आहे, सविस्तरपणे संपूर्ण अपडेट आपण लगेच बघणार आहोत। पूर्णपणे 16 जिल्ह्याची यादी आपल्यासमोर आलेली आहे। आता या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असून आता या 16 जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त या ठिकाणी झाले असून त्यांची देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे, कारण की देखील त्यांना जसा PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील ज्या वेळेवर मिळालेला होता त्याच वेळेवर देखील आता त्यांना रक्कम देखील मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे। आता नमोचा 9वा हप्ता तर तुम्हाला देखील
मिळणारच आहे. त्याचबरोबर देखील 10वाही हप्ता देखील मिळणार, म्हणजेच की शेतकऱ्यांना 2-2 हप्ते देखील एकत्रितपणे आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये टाकण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता फक्त शेतकरी तुम्ही बाद झाले नाही पाहिजे. बरेच काही शेतकरी देखील यामधून बादही करण्यामध्ये आले असून आता जर तुम्ही पण बाद जर झाला तर तुम्हाला पण आता देखील एकही रुपया मिळणार नाहीये. मग आता या ठिकाणी जर तुम्ही पण पात्र जर ठरायचं असेल, जर तुम्हाला पण वाटत असेल की आपण पण पात्र ठरलं पाहिजे, तर तुम्हाला पण देखील पात्र ठरण्यासाठी 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांची 2 महत्त्वाचे कामे अधुरे आहेत त्या शेतकऱ्यांनी ही 2 महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण पार पाडावी, जेणेकरून त्यांना पण अडीअडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार आणि त्यांना देखील पात्र करता येईल आणि ते पण देखील नमोच्या 9व्या हप्त्याचा आणि नमोच्या 10व्या हप्त्याचा लाभ देखील त्या शेतकऱ्यांना घेता येईल. तर चला, कोणते असणार ते महत्त्वाचे 2 कामे, जे 2 कामे करणं तुम्हाला गरजेचे आहे. जर तुम्हाला पण नमोचा 9वा आणि 10वा हप्त्याची पूर्णपणे आतुरता असेल आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की नमोचा 9वा आणि 10वा हप्ता आपल्याला पण मिळाला पाहिजे 4,000 रुपयापर्यंत रक्कम, तर आता तुम्हाला पण देखील 2 कामे अजिबात बघून दुर्लक्ष करायचे नाही, तर ते 2 कामे पूर्णपणे पार पाडायचे आहे. तर चला लगेच आपण ते 2 कामे बघू. त्यापूर्वी आपण या ठिकाणी 16 जिल्हे बघणार, ज्या 16 जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना आज हप्ता मिळणार आणि काही शेतकऱ्यांना उद्या देखील हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट झालेल्यामुळे आता तुम्हाला पण देखील आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव याच 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर आता तुम्ही पण अजिबात काळजी करू नका, तुम्ही पण आता चिंता करू नका, कारण की आता तुमची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे. आता नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा तुमची पण पूर्णपणे मिटलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. 2 ते 3 महिन्यापासून नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा तुम्ही करत आहात. आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे नमोच्या 9व्या हप्त्याची नव्हे तर नमोच्या 10व्या हप्त्याची देखील पूर्णपणे संपलेली आहे. असे 2 हप्ते देखील शेतकऱ्यांना एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार असल्याचे स्पष्ट करण्यामध्ये आले असून आता तुम्हाला पण 2 हप्ते देखील एकत्रितपणे मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आता या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज हप्ता मिळणार, तर काही याच 16 जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना उद्या हप्ता मिळणार, म्हणजेच की 2 टप्प्यामध्ये देखील वितरण होणार या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं. काही शेतकऱ्यांना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या. आता आपण या ठिकाणी ते 2 कामे बघणार आहोत, जे 2 कामे शेतकऱ्यांना पात्र ठरण्यासाठी पूर्ण करणं गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे हे 2 कामे अधुरे असतील त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावे, जेणेकरून त्यांना पण अडचणीचा सामना करावा नाही लागणार. आता आपण ती वेळ बघू, कोणत्या वेळेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे, किती वाजून किती मिनिटांनी देखील या ठिकाणी रक्कम मिळणार. तर ती वेळ असणार आहे 5 वाजता. आज सायंकाळी 5 वाजता देखील तुम्हाला तुमचा मोबाईल असेल, तुमचं बँक खातं असेल ते चेक करायचं आहे, कारण की देखील नमोच्या 8व्या आणि 9व्या आणि 10व्या हप्त्याची वाटपाला सुरुवात देखील होणार असून तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही आहे. 5चा देखील या ठिकाणी वेळ दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका. आता या ठिकाणी आपण बघू ते 2 महत्त्वाचे कामे कोणते असणार आहे. ते 2 महत्त्वाचे कामे जर तुम्हाला पण पात्र ठरायचं असेल तर तुम्हाला पण ही 2 महत्त्वाची कामे करणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाकावे, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे e-KYC. आता शेतकऱ्यांना सुद्धा e-KYC करणं गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी मोठा लाभ मिळेल आणि तुम्हाला पण दिलासा देखील मिळेल. समोरचं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नाही आहे त्या शेतकऱ्यांना अत्यंत मोठी सूचना आलेली आहे. आता तुम्हाला पण अपात्र करण्यामध्ये येईल जर तुम्ही पण फार्मर ID काढलेलं नसेल तर चला या ठिकाणी 2 महत्त्वाचे कामे लवकर तुम्ही पण पूर्ण करून टाका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. सबस्क्राईब करून नक्की करा.